हाय, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर हे बघा, सकाळ सकाळच समृद्धी गेली थेरपीला. पप्पा तिचे घेऊन गेला तिला थेरपीला. शिशा बोलती माझ्यासोबत. तिला शिशाला पण आता आंघोळ घातली मी आणि म्हटलं चला आता थोडा व्हिडिओ बनवावा. अजून स्वयंपाक करायचा आहे. नाश्ता वगैरे झाला बनवून. पोहे केलता नाश्त्याला. आणि हे बघा आता इथं घातली पालकची भाजी शिजू घातली. हो का दिसली का? पालकची भाजी शिजू घातली. मग शिशाला झोपवायचं पहिल्यांदा आणि मग नंतर भाजी स्वयंपाक करायचा. किचन वगैरे मगाशी पाणी होते त्यावेळेस साफ करून घेतलं. हे दिसलं का? आणि आता करायचंय फरशी पुसायची तेवढी राहिली फक्त. बाकी काम सगळं आवरले. इकडं इथलं पण काय काम आवरले सगळं. आता काय नाही, काय आंघोळ घालून झाली. फरशी आता फक्त पुसायची झाली. ही बघा सृष्टी आपली आता काय करते तर दिसली का? आंघोळ घातली, तिला झोप आली आहे. तिला कर्म नाही बी. आणि तिला तोंडाला काल लागलं होतं का नाही? काय ना, तिला तोंडाला लागलं होतं काल. पडली होती दोघांच्या तोंडाला चांगलंच लागलंय. ते दिसलं का? खोड सुजलाय चांगला. अशी पडली तोंडावरती. त्याच्यामुळे मग ती जोरात लागलं ना तोंडाला तिच्या. काय ना, काय करते? काय करते बाय? काय करते? आंघोळ केली, झोपीला आली. आता झोपीत आहे. आंघोळ घातली, मला जरा थोडा व्हिडिओ बनवावा. आंघोळ घातली जोपर्यंत. एखादी पडते ना, लय गरम होते म्हणून फॅन पण लावला आहे. त्याला आंघोळ वगैरे घालून झाले सगळं. आता फक्त स्वयंपाक करून घेते. तोपर्यंत येतील. समृद्धीला थेरपीला त्यांच्या मॅडमने आज बोलवलं होतं. मला या सकाळी 10 वाजताच. मग लवकरच 9 वाजताच घरातून गेले. जास्त ही करस्तोपर्यंत 10 वाजता त्या. मग यायला त्यांना 1 तास थेरपी असती 11 वाजेपर्यंत. मग तिथून 1 तास लागेल, 12 वाजेपर्यंत येतील. आता वाजलेत, आता किती वाजलेत बरं? आता 10:30 वाजले ते. तर चला माझं बाकीचं काम आवरेपर्यंत. शिष्या खेळत होती. आता तिला आंघोळ वगैरे घातली. आता झोपवती तिला. आणि माझी काय म्हणते बघ, काय म्हणते, काय म्हणते बघितलं का? वरचा होटी सुजलाय तिचा काही. पडली तोंडावरती, जोरात लागलाय तिला. तर चला व्हिडिओ काय लांबवत नाही. अजून पुढचं पण दाखवते. भाजी वगैरे केली ना मग दाखवते. अजून काय काय बनवते जेवायला तुम्हाला नंतर दाखवते. बाय. आपण बनवते आज पालकची गरगटी भाजी. तरी पालकची भाजी शिजवून घेतली. त्यात डाळ पण टाकली, शेंगदाण्याचं कूट टाकलाय, मीठ टाकलंय आणि थोडं बाजरीचं पीठ टाकलंय. आणि इथं मिरची लसूण घेतलंय वाटून. ते भाजायला टाकलंय तेल टाकून ह्याच्यामध्ये. थांबा 1 मिनिट, शिशा उठली, मी तिला खाली काढते. सगळं परतून घेतलंय भाजी, म्हणजे सगळं टाकून घेतलं साहित्य. फक्त आता हे उचलून ह्याच्यात टाकायचं आपण. बघा लसूण आणि मिरची मी आपली ग्लासमध्येच वाटली. म्हणलं थोड्यासाठी कशाला मिक्सर भरवायचं आहे म्हणून. आणि इकडं बघा थोडीशी केली सुकटची चटणी. तव्यामध्ये भाकरी केल्या आणि त्यात चटणी टाकली. आणि बघा मॅडम उठल्या. भाकरी आपल्या दाखवून ठेवल्या त्या. चला आता हे परतल्या त्याची टाकून घेते. आता 5 मिनिटं उकळून घ्यायचं. मग भाजी आपली तयार. जरा कचऱ्याला मावशी आल्या, कचरा देऊन येते. हे बघा रात्री केली कांद्याची पात त्यांनी आणली होती. छान झाली ती कांद्याची पात. पहिल्यांदा तेल टाकून त्यात लसूण आणि मिरची परतून घेतलं आणि त्यात कांद्याची पात टाकली. परत डाळ टाकली, मीठ टाकलं आणि छानपैकी शिजवून घेतलं. आणि लास्टला शेंगदाण्याचा कूट टाकला. भाकरी पण करून झाली त्या. इकडे कुकर लावला आहे भाताचा. तर रात्रीचा व्हिडिओ बरं काय, रात्रीची भाजी आहे म्हणजे दाखवा, म्हणजे शूट केलं होतं. ती मी सोडून टाकावं. चला कशी वाटते आपली कांद्याची पात भाजी नक्कीच कमेंट करून सांगा. रेसिपी पण त्याची सोपीच आहे. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. हे बघा शिशा आपली कशी खेळती आहे का? शिशा बघ कसा खेळ चाललाय तिचा.
खेळते होय. ये इकडं माझ्याकडं चल. ये हां ये चल. बघा आता बसली खुर्ची धरून नाही का. समृद्धी आली थेरपीवरनं झोपली तिथं. श्रीशा बघा आपल्या लय खोडपत्र्या करते मॅडम. का खुर्चीतलं कुशन बाहेर काढला. बघा श्रीशाने काय केलं. कुशन फाडून काढला सगळा बाहेर खुर्चीचा. खुर्ची आपली हो का. म्हणजे खुर्ची नाही, खुर्चीचं बसलं असतं ना त्याला कवर आहे. ते खुर्चीचा कवरच फाडला. त्यातनं कुशन काढलं हो का. बघा दे मला पावडर. हो हो ही बघा श्रीशा आपली किती छानपैकी खेळत बसली खुर्ची बरोबर. ती मी आता पावडर डबा घेतला होता, माझ्याकडे बघत होती वळवळून. तशी लय हुशार आहे. तर समृद्धी पण आली ती थेरपीवरनं, जेवण वगैरे करून झोपली होती. माझं पण बाकीचं सगळं काम आवडलं होतं. मी बी थोड्या वेळ आराम केला आणि चला म्हटलं थोडा आता व्हिडिओ शूट करावा. सुशाची चालली होती मस्ती करत होती, म्हणून म्हटलं चला तिचं दाखव शिशा काय काय करते खोड्या ती. तर कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि श्रीशाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का असंच रोज नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी. बघा हातात माझ्या पावडर डबा होता म्हणलं लगेच न्यायला आली का ना. आणि आपल्या चॅनलला प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला सबस्क्रायबरची खूप गरज आहे. आपले सबस्क्रायबर काय वाढत नाहीत. तर चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.